आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षरा, आता पुढचा प्लॅन काय आहे? आपला घाव बरोबर वरमी लागले, त्यामुळे आता ती पिसाळणार आणि बरोबर चुकीचं पाऊल उचलणार आणि आपण याच संधीचा फायदा घेऊन आपलं ध्येय साधायचं. अक्षरा, कामिनी, मी आहे. अक्षरा, पेपर्स कुठे आहेत सांग. ज्यांच्या जमिनीचे पेपर्स आहेत ना, त्यांच्यापर्यंत एव्हाना पोहोचली असते. मी तुला सांगितलं होतं मला डिवचायचं नाही म्हणून. बऱ्या बोलानं संधे जमिनीचे पेपर्स मला परत मिळवून द्यायचे, नाहीतर तुझी बहीण शरू मेली म्हणून समज. माझ्या बहिणीला मध्ये आणायचं नाही. तिच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी तू आहेस आणि मी आहे. कसं आहे ना अक्षरा, तुझी बहीण शरू एक खेळणं आहे, जिला आधी अश्विनने वापरलं आणि आता मी. तिला फक्त खेळवायचंय. फरक इतकाच आहे की अश्विनने तिला पैशासाठी प्रेमात फसवलं आणि मी तिच्या जीवाशी खेळणार आहे, कारण त्याने सगळ्यात जास्त त्रास तुला होणार आहे आणि मला सगळ्यात जास्त आनंद. चल, आज ना तुझी काही खैर नाही. तू असशील कुठली वागीन, पण तुला मी व्यसन टाकलंय. आज तुला कळेल कामिनी काय चीज आहे. तयार राहा. आज जर पेपर्स नाही ना मिळाले तर हिच्या बहिणीला हितच गाडायचंय. चल. अश्विन, मला कुणी साथ देव न देव, पण मी तुला नक्की सोडवेन. त्यासाठी मला काहीही करायला लागलं तरी चालेल. शर्वरी, बाबा, तुम्ही घाबरू नका. मला माहितीये तुमच्यावर ताईचं प्रेशर आहे, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण अश्विनला नक्की घरी आणू. शर्वरी, डोळं उघड आणि खरं काय ते नीट बघ. कसं आहे ना अक्षरा, तुझी बहीण शरू फक्त एक खेळ नाही, जिला आधी अश्विनने वापरलं आणि आता मी. तिला फक्त खेळवायचंय. फरक इतकाच आहे की अश्विनने पैशासाठी तिला प्रेमात फसवलं आणि मी तिच्या जीवाशी खेळणार आहे. अन हे बघून मी तुला विश्वास पटत नसेल ना तर एक मिनिट. माझं आणि अश्विनचं फोनवर बोलणं झालं. ठीक आहे, ऐक. लक्षात ठेव, मी काहीही करू शकतो, काहीही. ती वेळ पडली ना तर शरूचा देखील जीव घेईन मी, कारण मला फक्त जिंकायला आवडतं. हरणं माझ्या रक्तात नाही. हे समजा ऐकून तरी तुझा विश्वास बसेल. अश्विन तुझ्याशी खोटं वागत होता आणि तुझी बहीण खरं बोलत होती.
अजून बी तुझ्या मनात शंका आहेच का? क्या मैं खोटं बोलतोय? खरंच अक्षरा लय हुशार आहे. गावकऱ्यांच्या जमिनी वाचवल्या. लय मोठं काम केलंय बघा त्यांनी. खरंच लय कौतुक आहे त्यांचं. तुझ्या नवऱ्याला सांग आत्ताच्या आत्ता समदे पेपर्स परत द्यायचे. अक्षरा हो, अक्षरा तुला ऐकायला आलं नाही का? त्याला पेपर्स परत द्यायला लाव. तुझी बहीण माझ्या ताब्यात हे विसरू नकोस. कामिनी, आम्हाला धमकी द्यायची नाही. बस झालं. आम्ही तुला घाबरत नाही आणि तुला पेपर बी मिळणार नाहीत. अरे वा, लय जीप सुटली की तुझी. थांब, तुम्हाला असं नाही कळणार. तुम्हाला दावते. हॅलो, त्या शर्वरीची तिरडी बांधायला घ्या. अक्षरा, तुला शेवटचा चान्स देते. तू मला समदे जमिनीचे पेपर्स परत देणार आहेस का तुझ्या बहिणीला कायमची गमावणार आहेस? तू काय बी विचार कर, पण एक लक्षात ठेव, तू बहीण म्हणून आणि बायको म्हणून नापास होणार आहेस. आणि जे मला हवंय ना तेच घडणार. कामिनी म्हणतात मला, जे बोलते ना ते करून दाखवते. पेपर सांड. ताई,